मंडळी, मी आदित्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। आज शनिवार होता, त्यामुळे सुट्टी होती ऑफिसला आणि सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे आज घरीच आराम केला। आता थोडी पावसाने विश्रांती दिली आहे, तर म्हटलं कुठेतरी जाऊन येऊया। तर मग आता ठरवलंय की जाऊयात पुण्यामधील रावेतमध्ये असणाऱ्या सुंदर अशा इस्कॉन टेम्पलमध्ये। मंदिराचं शांत वातावरण, प्रसन्नता आणि अनोखा अनुभव आपण घेऊयात आजच्या या मराठी ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये। चला तर मग आपल्या या छोट्याशा ट्रिपला सुरुवात करूयात आणि भेटूयात मंदिरामध्ये। सायंकाळचे साधारणतः 4 वाजले आहे आणि अजूनही मस्त रिमझिम पाऊस चालू आहे। आज सुट्टीचा दिवस होता, म्हणून म्हटलं एखाद्या मंदिरात जाऊन शांत आणि सकारात्मक काहीतरी अनुभवावं। तर मी निघालोय रावेतला आपल्या धन्नोला घेऊन इस्कॉन मंदिर बघायला। पाऊस पडल्यामुळे रस्ते चिंब भिजलेत। झाडांची पानं, रस्त्यावरचं पाणी आणि हलक्या धुक्यातून दिसणाऱ्या हेडलाईट्स, एक वेगळंच वातावरण झालंय आज पुण्यात। आज थोडंसं ट्रॅफिक लागेल असं वाटतंय आणि पाऊस जर जोरात आला तर मी भिजणार नक्कीच, कारण रेनकोट आणायचा विसरलोय। तर चला मग आता मंदिरात पोहोचूनच बोलूयात आणि पाहूयात रावेतमध्ये असलेलं हे छान इस्कॉन टेम्पल। इस्कॉन टेम्पलला आल्यानंतर मंदिराच्या थोडंसं बाजूलाच आपल्याला या ठिकाणी पार्किंग सुद्धा उपलब्ध आहे टू व्हीलरसाठी, आणि या ठिकाणी पार्किंगसाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारले जात नाहीत। पार्किंगमध्ये बाईक पार्क करून मंदिराकडे निघालोय। सुरुवातीला सुंदर असं प्रवेशद्वार असून आज मंदिरामध्ये गर्दी जास्तच आहे असं वाटतंय। जसं जसं मंदिराच्या दिशेने चालत जातोय तसं या ठिकाणचं भक्तिमय वातावरण मनाला भावतंय। मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला काही प्रसादाचे आणि पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने असून समोरच चप्पल स्टँड आणि हँड अँड फूट वॉश झोन आहे। मंदिरासमोरच आपल्याला श्री विष्णू आणि लक्ष्मी माता यांची प्रतिमा शेषनागावर विराजमान असलेली पाहायला मिळते। या प्रतिमेकडे पाहिलं की मन अगदी प्रसन्न होतं। शेषनागाचे 7 फण, त्यावर श्री विष्णू शांतपणे विसावलेले आणि त्यांच्या पायाजवळ लक्ष्मी मातेचे आसन, खरंच खूप अप्रतिम आहे हे सगळं। चला आता मंदिरात जाऊयात। रावेतमधील इस्कॉन मंदिर सकाळी 4:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 4:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांसाठी सुरू असते। आपण या कालावधीमध्ये येऊन मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकता। वयोवृद्ध भाविकांसाठी या मंदिरामध्ये लिफ्टची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे, तर वयोवृद्ध सुद्धा या ठिकाणी येऊन दर्शन घेऊ शकतात। मंदिरामध्ये पाऊल टाकताच मन अगदी प्रसन्न झाले बघा। या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे मंदिराची अनोखी रचना आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरलेलं लाकूड। मंदिराच्या चौकटी, खिडक्या, लाकडी खांब आणि त्यावर कोरलेलं अतिशय सुंदर, मन प्रसन्न करून टाकणारं नक्षीकाम।
भव्य अशा या मंदिरात राधाकृष्ण विराजमान आहेत आणि सोबत सातत्याने ऐकू येणारं श्रीकृष्णाचं नामस्मरण. या दिव्य प्रसंगात काही क्षण का होईना आपण कृष्ण भक्तीमध्ये पूर्ण लीन होऊन जातो. चला थोडंसं मंदिरामध्ये बसून चालू असलेलं कृष्ण भजन ऐकूयात. तुम्ही पण ऐका.
या मंदिरामध्ये रोज सायंकाळी 6 वाजता महाप्रसाद म्हणून खिचडी वाटप केली जाते. इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. ही संस्था 1996 मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात AC भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांनी स्थापन केलेली असून या संस्थेचं उद्दिष्ट श्रीकृष्णाचं नामस्मरण, भगवद्गीतेतील ज्ञानाचा प्रचार आणि भक्तियोगाचं महत्त्व जगभर पोहोचवण्याचा आहे. रावेतमधील इस्कॉन मंदिरामध्ये प्रवचन हॉल, कीर्तन कक्ष, पुस्तक विक्री केंद्र, प्रसाद विभाग इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. कृष्ण जन्माष्टमी, गौरी पौर्णिमा आणि इतर कृष्ण भक्तीच्या फेस्टिवलमध्ये या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत असते. या इको फ्रेंडली इस्कॉन टेम्पलमध्ये येऊन एक वेगळीच प्रसन्नता आणि शांती मिळाली. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात क्षणभर का होईना या ठिकाणी आपण कृष्ण भक्तीमध्ये हरवून जातो. लाकडी कलाकुसरीपासून झळकणारी वास्तुकला आणि अखंडपणे चालू असलेलं नामस्मरण मनाचं समाधान करतं हे नक्कीच. मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही एकदा तरी या इस्कॉन टेम्पलला भेट द्या. म्हणजे अगदी खरंच या ठिकाणची प्रसन्नता, शांत वातावरण काहीतरी वेगळंच आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच सुंदर प्रवासात. तोपर्यंत सर्वांना जय श्रीकृष्ण.